सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचा ढोबळ नफा 17 कोटी 70 लाख असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 31 मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात आपले वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यास नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत बँकेने 0% NPA सह 17 कोटी 70 लाखांचा ढोबळ नफा व 9 कोटी 6 लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केलाय। बँकेस IFS कोड सुरू करण्यास RBI ने परवानगी दिली असून एप्रिल अखेर सदर सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे। RTG S1N EFT सुविधा अधिक जलद करणे व सुविधा सुरू करणारी आपली बँक उत्तर महाराष्ट्रातील एकमेव नॉन शेड्युलर ऑपरेटिव्ह बँक होईल। बँकेचा स्वतःचा QR कोड, UPI, SIPS, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, डिजिटल पेमेंट, भारत बिल पेमेंट, मिस कॉल द्वारा खात्यावरील बॅलन्स चेक करणे, ईमेल स्टेटमेंट या सुविधा देखील ग्राहकांना चालू करण्यात आल्या। बँकेने संपूर्ण डिजिटलायझेशन करून जनमानसात बँकेची प्रतिमा बिंबवण्याचे काम करून मोबाईल बँकिंग, मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, अकाउंट स्टेटमेंट, फंड ट्रान्सफर सुविधा सुरू केल्या आहे। व्यापारी बँक ही 31 शाखाद्वारे आपल्या सर्वांच्या सेवेत असून सर्वांनी बँकेच्या सुविधांचा व कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी केले आहे। यावेळी बँकेचे संचालक दत्ताजी गायकवाड, उपाध्यक्ष कमल आढाव, जनसंपर्क नितीन खोले, प्रकाश घुगे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, सुनील आडके आदी संचालक उपस्थित होते। 31 मार्च 26 अखेर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला 17 कोटी 70 लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे सगळ्या तरतुदी जाऊन या ठिकाणी 9 कोटी 6 लाखाचा निव्वळ नफा झालेला आहे। बँकेच्या ज्या ठेवी आहे त्यामध्ये पूर्वी 688 कोटी 92 लाखाच्या होत्या, त्या 31/3/26 ला 803 कोटी 29 लाखाच्या ठेवी झालेल्या आहे। एकूण 114 कोटी 34 लाखाची वाढ ठेवीमध्ये बँकेच्या झालेली आहे। कर्ज बँकेचे 4.38.69 कोटी होते, त्यामध्ये वाढ होऊन 31/3/26 ला 565 कोटी 89 लाख झालेले आहे आणि त्याच्यामध्ये वाढ 127 कोटी 29 लाखाची आहे। बँकेचा एकूण जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 241 कोटी 66 लाखाची वाढ झालेली आहे। कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाचं नियोजन यामुळे बँकेची दिवसागणिक प्रगती होत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं नावलौकिक आहे आणि अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी कर्ज पुरवठ्याचं काम नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून होत आहे। बँकेला स्वतःचा IFS कोड करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे आणि या एप्रिल अखेरपर्यंत स्वतःचा IFS कोड ट्रान्झॅक्शन आपल्याला सुरू करायचं आहे, जेणेकरून ग्राहकांना रिअल टाइम ट्रान्झॅक्शन त्याचं त्या ठिकाणी होणार आहे। पूर्वी बँकेमार्फत ते होत होतं, परंतु आता रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बँकेला स्वतःचा कोड या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आणखी एक नवीन बाब म्हणजे या ठिकाणी बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स आणि बिझनेस फॅसिलिटर या सुविधा बँक सुरू करत आहे, जेणेकरून ज्या काही ग्रामीण भागामध्ये बँक पोहोचली पाहिजे त्या दृष्टीने हे बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स बँक नेमणार आहे। त्या ठिकाणी बँकेचा प्रतिनिधी त्या गावातला असेल किंवा जे काही 10-5 गावं असतील आजूबाजूचे, त्या ठिकाणी तो नेमला जाईल आणि त्याच्या मार्फत बँकेचे व्यवहार केले जातील। लोकांना घरपर्यंत सुविधा या ठिकाणी देण्याचं काम आपल्या बँकेच्या मार्फत या ठिकाणी या वर्षापासून सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे पंतप्रधानची जी काही सबसिडी
त्यालाही परवानगी आपल्याला मिळालेली आहे. आणि इथून पुढे जे काही कोणी घर घेतील त्याला सबसिडी जी केंद्र शासनाची आहे ती आपल्या बँकेत मार्फत देखील मिळणार आहेत. स्वतःचा QR कोड आल्यामुळे या ठिकाणी जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते बँकेचे रिअल टाइम होणार आहे. UPI सुविधेद्वारे दैनंदिन दररोज 1 लाखापर्यंतचा व्यवहार करता येणार आहे. फोन पे, गुगल पे, ATM, भीम ॲप, व्हॉट्सअप इत्यादी जे डिजिटल चॅनल आहे ते 24/7 असं चालू असतं. त्यामध्ये बँकेचे जवळजवळ दररोज 25,000 ट्रान्झॅक्शन हे होत असतात. कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ग्राहकांना या ठिकाणी बँकेची सेवा मिळावी यासाठी जवळजवळ 1 तासांनी बँकेचा टायमिंग आम्ही वाढवला आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत व्यवहार आपल्याला बँकेत करता येणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार रविवारी सुट्टी असते, त्यामुळे आम्ही काही शाखा या त्या दिवशी सुरू ठेवतो. त्यामध्ये देवळाली कॅम्प शाखा, त्याचप्रमाणे जेल रोड, सायकाडा रोड या शाखा आम्ही शनिवार रविवारी देखील चालू ठेवलेल्या आहेत. कारण एखाद्या ग्राहकाला अर्जंट जर पैशाची गरज वाटली, बँक त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पण इतर शाखामध्ये जाऊन तो व्यवहार करू शकतो. अशा पद्धतीचं सर्व सुविधा ग्राहकांना देण्याच्या दृष्टीने आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडियाचा वापर आपण सुरू केलेला आहे. चांगल्या प्रकारे जाहिराती आपण या ठिकाणी बँकेच्या करतो आहोत. त्यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जिल्ह्यातील जे प्रेक्षणीय स्थळ आहेत त्याची जाहिरात बँकेच्या माध्यमातून, तसंच सिटीलिंक बँकवरही सिटीलिंक बस ज्या आहेत त्याच्यावरही बँकेची जाहिरात आपण केलेली आहे. रेडिओच्या माध्यमातून बँकेच्या जाहिराती आपण सर्व चॅनलवर करतो आहोत. ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एखाद्याला बँकेत येता आलं नाही तरी घरपोच सेवा देण्याचं काम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपण करतोय. शालेय जे विद्यार्थी आहे किंवा जो काही सुरक्षेच्या बाबतीचा जो विषय आहे त्याच्यासाठी शालेय विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी सेमिनारच्या माध्यमातून आपण त्यांना सगळी माहिती देत असतो. अशा पद्धतीचे सर्व उपक्रम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही सगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.